मित्रांनो, दादरचं सिद्धिविनायक मंदिर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, पण विरारमधलं सिद्धिविनायक मंदिर तुम्हाला माहिती आहे का? तर हे बघा, मस्त असं मंदिर आहे. आता स्टार्टिंगला सुंदर असा एंट्री गेट आहे आणि सुप्रभात मित्रांनो, शुभ रविवार. आणि आता सकाळी सकाळ मस्त चाय प्यायला बसलोय आणि आजचा असा काहीतरी प्लॅन आहे की आज वेस्टला एक मंदिर आहे गणपतींचं, सिद्धिविनायक मंदिर म्हणून ओळखलं जातं ते. तर तिकडे जाणार आहे. तर मस्तपैकी चाय बी घेतली, चाय नाश्ता करतो आणि जातो. आणि जर ब्लॉग बिग बघत असाल माझे तर ना, जरासं ते लाईकचं बटन आहे ना, त्याला क्लिक करा आणि त्याच्या बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पण दाबून टाका, म्हणजे तुमच्या भावाचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला येत जातील. तर सपोर्ट करा आपल्या भावाला. चला कंटिन्यू राहा. तुमचा भाऊ झालाय रेडी, आता जाऊया आपण. आणि त्या अगोदर आहे ना, आईसाहेबांनी मस्त असा प्रोटीनवाला नाश्ता दिलाय, म्हणजे खायला कॉर्न दिलेत रोस्टेड मसाल्यामध्ये. तर खाऊया आणि जाऊया. हे बघा, मस्तपैकी खाऊया आणि जाऊया मंदिरात. मी आता आलो विरार वेस्टला. इकडे आहे ना रिक्षा स्टँड आहे, तर इथे विचारूया आपण ग्लोबल सिटीला रिक्षा जातात काय? सिद्धिविनायक मंदिरला येईल काय? कुठून भेटेल? ग्लोबल सिटीला येईल? ग्लोबल सिटी पुढून आहे. तर इथे स्टार्टिंगला भेटत नाही, पुढून बोलले तर बघूया तिथून भेटते काय. या साईडला पुढे एक स्टॉप आहे, तर तिथे बघूया आपण भेटते काय. चला मित्रांनो, ग्लोबल सिटी रिक्षा स्टँड आहे, तिथूनच पुढे आल्यावर आहे. जा सिद्धिविनायकला असेल काय? हा जाणार शेअरिंग ग्लोबल सिटीला उतरेल ना लास्ट. चालेल मित्रांनो, इथून आहे ना ग्लोबल सिटीच्या लास्ट स्टॉपला थांबते रिक्षा. ग्लोबल सिटीच्या लास्ट स्टॉपला थांबते रिक्षा आणि तिथून जरासा पायी गेल्यावर आहे ना मंदिराच्या इथून जातो. चला जाऊया आपण. हे बघा, इथून ग्लोबल सिटी रिक्षा स्टँड आहे. चला आपला प्रवास चालू करू. ग्लोबल सिटीच्या लास्ट स्टॉपवरनं किती वेळ लागतो? 5-10 मिनटं लागतात. तिथून 5-10 मिनटं लागतात मित्रांनो. एवढं काय लांब नाही तिथून, मी एकदा गेलेलो आहे, तुम्हाला दाखवतो तिथून. हे बघा, इथून जात होतो आणि इथेच मंदिर आहे. आणि आहे ना हर्षल टॅटू स्टुडिओ, जे विरारमध्ये राहतात ना त्यांना माहीत असेल. हर्षल टॅटू स्टुडिओ खूप फेमस आहे, टॅटू आर्टिस्ट आहे, भारी काढतो टॅटू. हे बघा इथूनच आहे ना त्याचं टॅटूचं स्टुडिओ आहे. इथे मंदिर आहे बघा, कलश दिसतो इथून. तर चला चला दर्शन घेऊया आपण. चला मित्रांनो, दादरचं सिद्धिविनायक मंदिर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, पण विरारमधलं सिद्धिविनायक मंदिर तुम्हाला माहिती आहे का? तर हे बघा, मस्त असं मंदिर आहे. आता बाहेर आहे, जाऊया आतमध्ये. इथून एंट्री गेट आहे. चला तुम्हाला पण दर्शन देतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण तरी पण तुमचा भाऊ जेवढा क्लिप होतील दाखवता येतील तेवढं दाखवेन. चला जाऊया, दर्शन घेऊया वापस. स्टार्टिंगला सुंदर असा एंट्री गेट आहे आणि इथून मस्त असा मंदिराचा व्ह्यू आहे. बघा या साईडला मस्त बसायला आहे आणि या साईडला पण बसायला आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. मित्रांनो, सुंदर असं दर्शन झालं बाप्पांचं इथे आतमध्ये. आणि तिथे कॅमेरा अलाउड नाही, तरी पण मी एखादा व्हिडिओ काढला आहे. ते लोक बोलत होते काढू नका, पण मला असं नाही आवडत की काढायचं.
कारण त्यांची रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, नाही काढत. हे बघा, हे बॅक साईड आहे मस्तपैकी मंदिराची. तुम्हाला खालतून दाखवतो. आता मी इथे वरती आहे, या साईडनं मस्तपैकी चालायला आहे, त्या साईडला बसायला आहेत. तर तुम्हाला दाखवतो खालती गेल्यावर. मंदिराच्या आहे ना चारी साईडला आहे ना एकदम शांतता आहे. आणि कसं आहे माहिती आहे, ही ग्लोबल सिटी आहे ना, हा एंड आहे. आणि ग्लोबल सिटीचा लास्ट स्टॉप म्हणजे लास्ट आहे ना, हे मंदिर आहे लास्टलाच. त्याच्या पुढे एवढ्या बिल्डिंग नाहीत, हे 2-3च बिल्डिंग आहे तिथे. आणि मस्त एवढी शांतता आहे ना मित्रांनो. फक्त छोटी मुलं बिलं आली की जरासा किलबिलाट होतो, नाही तर फक्त इथे पक्ष्यांचे आवाज येतात. मस्त अशी झाडं आहेत आणि एकदम भारी असं नेचर आहे इथला. आणि जर माझा व्हिडिओ बघून जर कोणी येत असेल ना तर नक्कीच या. कारण 20 रुपये शेअरिंग ऑटो येतात इथे. आणि जर प्रायव्हेट रिक्षा करायला गेलात तर 40 रुपये लागतात. 40 नाही, सॉरी, 80 रुपये लागतात जर प्रायव्हेट ऑटो केली तर. आणि प्रायव्हेट ऑटो ना डायरेक्ट मंदिराच्या गेटच्या इथे थांबते. आणि जर शेअरिंग आला तर तुम्हाला तिथे थांबवते. आणि तिथून काय 5 मिनटाचा रस्ता आहे. बघा मस्त अशी छोटी छोटी पुरं खेत आहेत. आणि भारी असं दर्शन झालं. थोडासा क्लिप काढली थोडीशी, आता व्हिडिओ नाही काढला कारण नाही आवडत मला. जे बोलले तर नाही फॉलो करा तुम्ही. मस्त. दर्शन घेऊन आहे ना मस्तपैकी बसलो आहे. हे बघा इथे बसायला असे बेंच केलेत, त्या साईडला पण आहेत आणि या साईडला पण आहेत. मस्त असं बसायला बेंच केले आहेत. त्यामुळे बरं आहे की कोण थकला असेल, जर लांबून कोण आला असेल तर त्यांच्यासाठी मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हे बघा इथून समोरच मंदिर आहे. आणि कळस बघा आपला भगवा असं मस्तपैकी फडकतो, सुंदर. आणि जे आपल्या मंदिरांतून दर्शन करायची जी वाईब असते ना ती वेगळीच असते मित्रांनो. आणि मी तर आहे ना आली सध्या असं येतो ना, एकटाच येतो. एकटं मस्तपैकी आराम करत दर्शन घ्यायचं, थोडा वेळ बसायचा, थोडीशी क्लिप काढायची आपल्या यूट्यूब ब्लॉगसाठी. आणि भले सपोर्ट किती कमी भेटो वा जास्त भेटो, तुमचा भाव थांबणार नाही ब्लॉग टाकण्यासाठी. आणि हा बघा मस्त मुलगा कंटिन्यू गोल गोल फेरा मारतो आहे. तर मस्त असं दर्शन झालं. तो जर तुम्ही येत असाल ना तर नक्कीच इथे या. जास्त लांब नाही स्टेशनपासून. ग्लोबल सिटी सांगितलं ना तर कोण पण सोडतं इथे. आणि ग्लोबल सिटीचा लास्ट स्टॉप इथून जवळच आहे, तर तिथून आपण चालत येऊ शकतो. 5 मिनटाचं अंतर आहे. नक्कीच आहे इथे. तर मस्त असं दर्शन झालं मित्रांनो. आणि कसा वाटला हा छोटासा मोठासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता चाललो आहे मी घरच्या परतीच्या प्रवासाला. तर नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला हा ब्लॉग. आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावना. जय शिवराय, जय महाराष्ट्र.